तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून व ग्रामीण भागातील नागरिकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी श्रीटेक आय क्लिनिक अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगली व व्यंकटेश क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरामध्ये एकूण 175 नागरिकांनी सहभाग नोंदवला। या शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य बालाजी घुगे व सोपान घुगे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले। या शिबिरामध्ये मोतीबिंदूचे 6 रुग्ण, इतर आजारांचे 5 रुग्ण व डोळा संबंधीच्या आजारांचे 10 रुग्ण या सर्वांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर विवेक बिराजदार, डॉक्टर व्यंकटेश बिराजदार, डॉक्टर प्रभाकर मदियाल, राजशेखर जेवुरे, नागेश लुकते, शेखर फटफटवाले आदींनी परिश्रम घेतले। या शिबिरामुळे ग्रामीण भागातील अनेक रुग्णांना उपचार व सल्ला मिळाल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर विवेक बिराजदार व बालाजी घुगे यांचे अनेकांनी आभार मानले। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की शुगर आणि आपण बीपी हा आजारासाठी फार मोठे शिबिर आपण राबवतो, मात्र डोळ्यासाठी शिबिर फार कमी प्रमाणात राबवले जातात आणि ह्याची गरज खरी ग्रामीण भागामध्ये आहे। आणि आम्ही टेके क्लिनिक जे आहे सांगलीचे डॉक्टर टेके म्हणून त्यांना आम्ही सांगितलं बाबा की इथं सुद्धा तुमचं येऊ द्या, आणि त्यांचा असा शब्द आला की जे काही इथून पुढं एखादं ऑपरेट होणार आहे ते आम्ही तुम्हाला मोतीबिंदू असो किंवा लेझरचा असो ते आम्ही तुम्हाला फ्री ऑफ चार्ज करून देऊ। आणि सगळ्यात मोठा आधार त्यांच्या टेक हॉस्पिटलचा मिळाला। आजच्या उद्घाटनासाठी आपण हे सर्व आमच्या लोकांना सुद्धा इथं फार छान वाटलं आणि असाच मानस आमचे वेगवेगळे शिबिर घेऊन व्यंकटेश क्लिनिक मार्फत आम्ही अशाच पद्धतीनं पुढे हे असंच कार्य अखंड चालू ठेवू, जेणेकरून येथील गोरगरीब जनतेला आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शहरी भागात न जाता जाग्यावर त्यांना त्या पद्धतीचे उपचार पद्धती मिळावी हा एकच मानस आम्ही ठेवून हे शिबिराचं आयोजन आम्ही केलेलं आहे। याच्या पुढे असेच सर्व रोग उपचार निदान शिबिर आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सर्व व्याधीपासून ज्यांना काही अडचण किंवा त्रास आहे त्या सर्वांचं निर्मूलन करण्यासाठी हा प्रयत्न आपल्या क्लिनिक मार्फत चालू राहील व अखंड असंच जे काही आम्हाला वेळोवेळी सुचत राहील त्या पद्धतीने आम्ही अशाच पद्धतीचे शिबिर मोफत करण्याचा योगदान देऊ। सर्वांना माझ्याकडून नमस्कार। मी डॉक्टर व्यंकटेश बिराजदार। तर आपल्या भागामध्ये सर्व कामगार वर्ग आहे, तर त्यांना त्यांच्या कामाच्या धावपळीमधून त्यांच्या डोळ्यावरती काही परिणाम होतात आणि त्यांच्यामधून त्यांना निदान झालं पाहिजे यासाठी आपल्या दवाखान्यावरती आज डॉक्टर विवेक बिराजदार यांच्या मार्फत आणि डॉक्टर आणि बालाजी घुगे आपल्या वार्डातील मेंबर यांच्या मार्फत आपण एक डोळ्याचं चेकअप आणि एक फ्री शिबिर ठेवलं होतं। त्यामध्ये ज्यांना असे म्हणजे माहीत नसतात की डोळ्यामध्ये भरपूर आजार आहेत, त्यामध्ये काही जणांना मोतीबिंदू हा आमच्या भाषेमध्ये कॅटरॅक्ट या नावाने ओळखला जातो, तर त्याचे निदान होण्यासाठी आज भरपूर फायदा झालेला आहे। तर त्याच्यामधून वृद्ध महिला त्याच्यामध्ये ज्यांचे वय 50च्या वरती आहे त्यांना भरपूर प्रमाणात मोतीबिंदू असतो, तर त्यांना मोतीबिंदूचे पण आपण त्यांच्या टेके डॉक्टर रेखा मॅडम आहेत त्यांच्या क्लिनिक हॉस्पिटलवरती आपल्याला मोफत मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करून भेटेल। आणि त्या बाबतीत त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना काही जणांचे लांब दिसण्याचे प्रॉब्लेम असतो आणि जवळ दिसण्याचे पण मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहेत, तर ह्या वर्गातील कामगार वर्गातील लोकांना वेळ काढून हॉस्पिटलला सोलापूरमध्ये जाऊन भेट देण्यात त्यांना तेवढा टाइम भेटू शकत नाही। त्यासाठी आपली एवढीच एक प्रयत्न होता की आपल्या भागामध्ये येऊन लोकांकडून त्यांच्या डोळ्याबद्दल आजाराबद्दल काय त्यांच्याबद्दल माहिती असेल त्यांना सांगण्यात आमच्याकडून यशस्वीरित्या आज उपक्रम पार पाडला आहे। अजून मोठ्या प्रमाणात पुढील वर्षी नाहीतर ह्या वर्षामध्ये अजून काही शिबिर आपण राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन म्हणा आणि बाकी काही लिव्हरचे प्रॉब्लेम असतील याच्यावर अवेअरनेस। आणि मी सगळ्यांना हे सांगू शकतो की सध्याच्या काळामध्ये मोबाईल जितका आपल्याला उपयोगी आहे तेवढाच आपल्या डोळ्यांसाठी घातक पण आहे। आणि आपल्याला स्क्रीन टाइम म्हणजे आपल्याला मोबाईल बघण्याची वेळ आणि मोबाईल किती वेळ चालवावा या संबंधीही आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे। हॉस्पिटल अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली
यांच्यातर्फे नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले होते बिराजदार सरांच्या इथं. या तपासणी शिबिरामध्ये साधारणतः 70 लोकांची आपण नेत्र तपासणी केलेली आहे. तर त्यात 6 लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन आहे व 4 लोकांचं डोळ्यावरचं जे मांस वाढलेलं असतंय त्याचं ऑपरेशन निघालेले आहेत आणि साधारणतः इथे 20 ते 25 लोकांना चष्म्याची गरज होती, चष्म्याची पूर्तता केलेली आहे. या शिबिरामध्ये ऑपरेशन कोणत्या ठिकाणी करणार? या शिबिरामध्ये ऑपरेशन सोलापूर येथे करण्यात येईल. आदर्श आय हॉस्पिटल म्हणून दवाखाना आहे आपलं रंगभवन पशी, तिथे आपलं ऑपरेशन मोफतमध्ये होऊन जाईल. डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे, अणदूर, तुळजापूर.